Hello students, welcome to Shri Academy of Science. In this lecture, we will discuss about the artificial method of vegetative propagations. विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स बघणार आहोत. व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स म्हणजे काय? व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स याचा जर मराठी अर्थ बघितला, व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स म्हणजे शाखीय प्रजनन. ओके, व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशनचा मराठी अर्थ काय आला? शाखीय प्रजनन. आता आपण याच्या आधी नॅचरल मेथड बघितलेले आहेत, म्हणजे नैसर्गिकरित्या घडणाऱ्या वनस्पतींमध्ये शाखीय प्रजनन, म्हणजे वनस्पतींमध्ये घडणारं नैसर्गिकरित्या शाखीय प्रजनन. आता ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आर्टिफिशियल मेथड. आर्टिफिशियल म्हणजे मानवीकृत, मानवकृत पद्धत. ओके, म्हणजे वनस्पतींमध्ये घडणारं मानवीकृत शाखीय प्रजनन, हा असं त्याचं मीनिंग आहे. सो आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स काय म्हटलं बघा, द मेथड ऑर टेक्निक. आता मानवीकृत आलं म्हणजे टेक्निक आली ना, टेक्निक आहे. ओके, सो द मेथड ऑर टेक्निक used for commercial production of desired varieties of plant developed by man is called artificial method of vegetative propagations. म्हणजे वनस्पतींमध्ये, प्लांट्स मध्ये कमर्शियल प्रोडक्शन्स असतं, कमर्शियल प्रोडक्शन. सो इन प्लांट्स दिस मेथड ऑर टेक्निक यूज्ड फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ desired varieties of plants to developed by man. म्हणजे जे डिझायर्ड व्हरायटीज आहेत, ह्या डिझायर्ड व्हरायटीज कशाच्या? प्लांट्सच्या. म्हणजे प्लांट्सच्या डिझायर्ड व्हरायटीचं कमर्शियल प्रोडक्शन्स केलं जातं. काय केलं जातं? कमर्शियल प्रोडक्शन्स. ओके, सो प्लांट्स मध्ये डिझायर्ड व्हरायटीचं कमर्शियल प्रोडक्शन्स केलं जातं. कोणाच्या मदतीनं? डेव्हलप्ड बाय मॅन, माणसांनी तयार केलेलं, मानवाच्या मदतीनं, माणसांच्या मदतीनं. याला काय म्हटलं जातं? आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स. ओके, सो इन शॉर्ट, द कमर्शियल प्रोडक्शन ऑफ डिझायर्ड व्हरायटीज ऑफ प्लांट डेव्हलप्ड बाय मॅन इज कॉल्ड आर्टिफिशियल मेथड्स. म्हणजे वनस्पतींमध्ये डिझायर्ड व्हरायटीज आहेत, त्याचं कमर्शियल प्रोडक्शन करणं कोणाच्या मदतीनं? मानवांच्या मदतीनं किंवा मानवीकृत. याला काय म्हणायचं आहे? Artificial method of vegetative propagations or the commercial production of desired varieties of plants developed by man is called as the artificial method of vegetative propagations. Right? Next, the common artificial method of vegetative propagations are cutting, budding, grafting. तुम्ही जर बघितलं, mostly the gardener or the horticulturist perform this method. Okay? जे गार्डनर आहेत, जे बागकाम करतात, जे फलोद्यानचं काम करतात किंवा जे शेतीचं काम करतात, ही जी लोक आहेत, यांच्यामध्ये हे कॉमन प्रॅक्टिस आहे. कशाचं प्रॅक्टिस आहे? तर कटिंगच्या मदतीनं ते व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स करतात, बडिंगच्या मदतीनं ते व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स करतात किंवा ग्राफ्टिंगच्या मदतीनं ते व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स करत असतात. ओके, मग तुम्ही जर बघितलं, कटिंगचं एक कॉमन एक्झाम्पल जे आपण डे टू डे लाईफ मध्ये बघत आलेलो आहोत, कल्टिवेशन ऑफ शुगर केन. ओके, तुम्ही जर बघितलं तर बाजारात काय शुगर केनच्या सीड्स मिळत नाहीत. काय असणार आहे? तर शुगर केन जो आहे पहिला, त्याचं कटिंग करायचं. कटिंग करत असताना कसा कट घेणार आहे? तर हा शुगर केन आहे, राईट, आणि हा नोडल रिजन आहे. तर नोडल रिजनला एक बड असणार आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहे? आई. राईट, हा आई बघून काय करायचं आहे? कट करायचा आहे. म्हणजे हा जर भाग आपण मॉइस्ट सॉइल मध्ये जर लावला तर याच्यापासून नवीन प्लांट्स तयार होत. मग कुठली कॉमन मेथड आली? द कॉमन प्रॅक्टिसायझिंग मेथड इज द कटिंग युज्ड फॉर द कल्टिवेशन ऑफ शुगर केन. किंवा तुम्ही घरामध्ये बघितलेलं असेल, आपले आई वडील किंवा बाकीचे जे पालक आहेत ते काय करतात? कटिंगच्या मदतीने एखादा प्लांट लावतात. कॉमन एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल लहानपणापासून, तर रोजचं प्लांटेशन्स हे कटिंगच्या मदतीने करू शकतो आपण.
बडिंग अँड ग्राफ्टिंग. बडिंग, ग्राफ्टिंग किंवा लेअरिंग ही जी मेथड आहे मित्रांनो, ही हॉर्टिकल्चरिस्ट किंवा गार्डनर करत असतात. राईट. म्हणून म्हटलेलं आहे द कॉमन आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स आर कटिंग, बडिंग, ग्राफ्टिंग. राईट. सो आर्टिफिशियल मेथड्स and the common artificial methods are, first one is the cutting, second one is the budding, third one is the grafting, fourth one is the layering. Right. Layering हे आपल्या स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला कमी बघायला मिळणार आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकात तुम्हाला हे बघायला मिळेल. सो ह्या ज्या 4 स्टेप्स आहेत आणि 4 स्टेप्स झाल्यानंतर म्हणजे कटिंग, बडिंग, ग्राफ्टिंग, लेअरिंग झाल्यानंतर एक टिश्यू कल्चर म्हणून एक कॉमन प्रॅक्टिसायझिंग मेथड आहे, टिश्यू कल्चर. हे टिश्यू कल्चर सुद्धा बघणार आहोत. आणि हे टिश्यू कल्चर झाल्यानंतर आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशनचे सिग्निफिकन्स बघणार आहोत. तर चला मग मित्रांनो बघूया आपण पहिल्यांदा कटिंग. द फर्स्ट मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन इन प्लांट्स इज कटिंग. ओके. आता कटिंग बघा. द कट पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह ऑर्गन इज यूज टू प्रोड्यूस न्यू प्लांट. म्हणजे कुठल्याही वनस्पतीचा कुठलाही अवयव तो आपण त्या अवयवाच्या मदतीने आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन करू शकतो. म्हणजे तो अवयव कट करायचा आणि त्याचे मल्टिपल पार्ट्स करून प्रत्येक पार्टचं आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये एक कंडिशन्स आहे की त्या पार्टमध्ये प्रायमरी मेरिस्टेम आवश्यक आहे. हा मात्र प्रश्न तुम्हाला नीट मध्ये विचारतो मित्रांनो. ओके. म्हणून म्हटलेलं आहे द कट पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह ऑर्गन इज यूज टू प्रोड्यूस न्यू प्लांट. कुठल्याही प्लांटमध्ये किंवा प्लांटमध्ये आपण कोणताही अवयव वापरून त्या अवयवाचा कट घेऊन आपण ते नवीन प्लांट्स तयार करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये कंडिशन्स कुठल्या आहे मित्रांनो? दीज ऑर्गन्स मस्ट हॅव प्रायमरी मेरिस्टेम. ओके. सेकंड, कटिंग मस्ट हॅव प्रायमरी मेरिस्टेम. इथं दिलेला आहे म्हणजे पूर्ण तुम्हाला अर्थ लागला असेल. द कट पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह ऑर्गन इज यूज टू प्रोड्यूस न्यू प्लांट्स अंडर फेवरेबल कंडिशन्स. फेवरेबल कंडिशन्स मध्ये वनस्पतीचा आपण कोणताही अवयव घेतला आणि त्याचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन प्लांट तयार होणार आहे. कधी? फेवरेबल कंडिशन्स मध्ये. आणि कटिंग मस्ट हॅव प्रायमरी मेरिस्टेम. जो आपण तुकडा घेणार आहे, ज्या अवयवाचा आपण तुकडा घेणार आहे त्या अवयवामध्ये प्रायमरी मेरिस्टेम आवश्यक आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू नीट एक्झाम. लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. नेक्स्ट, द प्लांट पार्ट लाईक रूट, स्टेम, लीफ कॅन बी युज्ड फॉर कटिंग. आपण प्लांट्स मध्ये प्लांट्सचे पार्ट्स वापरू शकतो. प्लांट पार्ट वापरू शकतो कोणकोणते? रूटच्या मदतीने आपण कटिंग करू शकतो, स्टेमच्या मदतीने कटिंग करू शकतो किंवा लीफच्या मदतीने आपण कटिंग करू शकतो. ओके. नेक्स्ट, कटिंग इज मोस्ट कॉन्व्हिनियंट अँड चीप मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स. चीप म्हणजे स्वस्त. ओके. सो कटिंग इज द मोस्ट कन्व्हिनियंट अँड चीप मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स. कटिंग ही जी मेथड आहे ती सगळ्यात सोपी आणि अगदी सहज आपण करू शकणार अशी मेथड ही आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. ओके. त्याच्यानंतर कटिंगचं जर एक्झाम्पल बघितलं, एक्झाम्पल्स हे आपण रूट कटिंग, स्टेम कटिंग, लीफ कटिंग वाईज टाकलेले आहेत. सो एक्झाम्पल ऑफ रूट कटिंग इज कुंदा. राईट. लोकल नाव आहे ग्वावा, लेमन, टॅमरिन, ऍपल. सो कुंदा, ग्वावा, लेमन, tamarind and apple. These are the examples of root cutting. हे root cutting चे examples आहेत. ओके. त्याच्यानंतर stem cutting. The examples of stem cutting is hibiscus. कॉमन प्लांट आपण बघत आलेलो आहोत. हिबिस्कस स्टेम कटिंगचं एक्झाम्पल आहे. शुगर केन ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये. ओके. अँड रोज. राईट. नेक्स्ट, एक्झाम्पल्स ऑफ लीफ कटिंग इज स्नेक प्लांट. राईट. कॉमन नाव आहे स्नेक प्लांट. अँड सॅन्सिवेरिया. सॅन्सिवेरिया हे सायंटिफिक नाव आहे. राईट. याच्यामध्ये लीफ कटिंग आर्टिफिशियली केलं जातं. आर्टिफिशियली लीफ कटिंग केलं जातं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत
grafting. The second method of artificial vegetative propagation is grafting. ओके, ग्राफ्टिंगचं मीनिंग बघा मित्रांनो. ग्राफ्टिंग मराठीमध्ये त्याला कलम करणे, कलम असं म्हटलं जातं. ओके, सो ग्राफ्टिंग द मीनिंग इन मराठी इज द कलम. दिस ग्राफ्टिंग इज मोस्टली सीन इन द मँगो प्लांट. ओके, आपण जर बघितलं तर ग्राफ्टिंग हे जास्तीत जास्त आपण आंब्याच्या झाडामध्ये केलेलं बघितलेलं आहे. ओके, सो दिस ग्राफ्टिंग मेथड is commonly practiced in the gardener and horticulturist. ही जी ग्राफ्टिंग मेथड आहे ते कॉमन कोण करणार आहे, तर जे गार्डनर आहेत किंवा हॉर्टिकल्चरिस्ट आहेत. ओके, ह्या लोकांमध्ये ही मेथड आपल्याला कॉमन बघायला मिळणार आहे. ओके, आता ही जी ग्राफ्टिंग मेथड आहे, तुम्हाला पहिल्यांदा मी सगळं सांगतो. ही जी ग्राफ्टिंग मेथड आहे ही कोणीही करू शकत नाही. ज्यांचं कॉमन प्रॅक्टिस आहे किंवा ज्यांना ही टेक्निक माहीत आहे अशीच लोक ही ग्राफ्टिंग करतात. ग्राफ्टिंग म्हणजे काय, तर दोन वेगवेगळ्या वनस्पती अशा पद्धतीने जुळवायच्या की ज्या वनस्पती नंतर कालांतराने एक म्हणून वाढतील. ओके, सो व्हॉट इज दी मीनिंग ऑफ ग्राफ्टिंग? अ टेक्निक ऑफ जॉइनिंग टुगेदर द प्लांट पार्ट्स ऑफ डिफरंट प्लांट्स in such a way that they unite and continue their growth as a one plant. टेक्निक आहे. ओके, किंवा असंही म्हणू शकतो इट इज द आर्ट ऑफ जॉइनिंग ऑफ टू डिफरंट प्लांट पार्ट्स इन सच अ वे दॅट दीज टू प्लांट्स युनाइट अँड ग्रो ॲज अ वन प्लांट. आर्ट आहे, अशी एक कला आहे की ज्या कलेमध्ये दोन वेगवेगळ्या वनस्पती अशा पद्धतीने एकमेकांना चिटकवल्या जातात की नंतर कालांतरानं ती वनस्पती वाढत असताना एक म्हणून वाढेल. म्हणून म्हटलेलं आहे द टेक्निक ऑफ जॉइनिंग टुगेदर द प्लांट पार्ट्स ऑफ डिफरंट प्लांट्स इन सच अ वे दॅट दे युनाइट अँड कंटिन्यू देअर ग्रोथ ॲज वन प्लांट. ओके, नंतर काय म्हटलंय बघा, इन ग्राफ्टिंग द प्लांट रूटेड इन सॉइल and on which the part of other plant is inserted is called stalk. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जे झाड कलम करत असताना, ग्राफ्टिंग करत असताना, आता हा सॉइल आहे, राईट. म्हणजे जे प्लांट हे सॉइल मध्ये असेल, रूटेड असेल, राईट, रूटेड असेल, ज्या प्लांट पार्ट वरती दुसरा प्लांट पार्ट हा त्याच्यामध्ये लावला जातो, ह्या प्लांट पार्टला म्हणायचं स्टॉक. काय म्हणायचं? स्टॉक. मग याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची खाच केली जाते, बरोबर आहे, आणि या खाचेवरती दुसरा प्लांट्स बसवायचा असतो. म्हणजे मी हा उचलला आणि याच्यावरती बसवला तर हे दिसताना असं दिसणार आहे, या पद्धतीने दिसणार आहे. याला म्हणायचं स्टॉक. म्हणजे रूटेड प्लांट आहे जे वनस्पती जमिनीमध्ये आहे आणि ज्याच्यावरती दुसरी वनस्पती बसवायची आहे, फिट करायची आहे किंवा ग्राफ्ट करायचे आहे, त्याला म्हणायचं स्टॉक. म्हणून म्हटलेलं आहे इन ग्राफ्टिंग द प्लांट्स रूटेड इन सॉइल अँड ऑन विच द पार्ट ऑफ अदर प्लांट इज इन्सर्टेड इज कॉल्ड स्टॉक. बरोबर आहे, म्हणजे रूटेड आहे, मातीमध्ये आहे, ज्या प्लांट पार्ट वरती दुसरा प्लांट पार्ट बसवायचा आहे त्याला काय म्हणायचं? स्टॉक. पुढे काय म्हटलं बघा, वाईल अदर प्लांट इज इन्सर्टेड ऑन स्टॉक इज कॉल्ड सिवॉन. दुसरा आता स्टॉक वरती बसवायचं दुसऱ्या प्लांटला काय म्हणायचं आहे? सिवॉन. लक्षात घ्या. ओके, म्हणजे हा रूटेड आहे, बरोबर आहे, रूटेड आहे म्हणजे मातीमध्ये हा प्लांट पार्ट फिट आहे, बरोबर आहे. आता मातीमध्ये आहे, बरोबर आहे, आणि याच्यावरती दुसरा प्लांट पार्ट फिट करायचा आहे म्हणून याला काय म्हणायचं आहे? स्टॉक. आणि जो या स्टॉक वरती आपण दुसरा प्लांट पार्ट फिट करणार आहोत त्याला म्हणायचं सिवॉन. म्हणजे हे एकत्र येत असताना या पद्धतीने येणार आहेत आणि भविष्यामध्ये ती वनस्पती वाढत असताना एक वनस्पती म्हणून वाढणार आहे, राईट. पुढं आता सगळ्यात महत्वाचा रेफरन्स आहे मित्रांनो बघा, नॉर्मली वाइल्ड व्हरायटी युज्ड टू स्टॉक. नॉर्मली
स्टॉक म्हणून काय घेतो आपण? वाईल्ड व्हरायटी घेणार आहे. राईट, स्टॉक म्हणून काय घेणार आहे? वाईल्ड व्हरायटी घेणार आहे. वाईल्ड का घेणार आहे? तर लक्षात ठेवा, ही कोणत्याही कंडिशन्स मध्ये सर्वायवल होईल, कुठल्याही डिसीजला रेजिस्टन्स असेल, ओके, कुठलाही स्ट्रेस असेल त्याला ती रेजिस्टन्स असेल, म्हणून स्टॉक घेताना आपण वाईल्ड घेणार आहे. आणि डिझायर्ड व्हरायटी घेताना सिवॉन घ्यायचं आहे. सिवॉन इज कन्सिडर्ड ॲज डिझायर्ड व्हरायटी. बरोबर आहे, सिवॉन घेताना डिझायर्ड व्हरायटी घ्यायचा, स्टॉक घेताना वाईल्ड व्हरायटी घ्यायचा. नीटसाठी अत्यंत महत्वाचं आहे. हे सोपं आहे पण स्टुडंटना लवकर समजत नाही. लक्षात घ्या तुम्ही. स्टॉक म्हणून काय घ्यायचं? वाईल्ड व्हरायटी. सिवॉन म्हणून काय घेणार? डिझायर्ड व्हरायटी. ओके, म्हणून म्हटलेलं आहे नॉर्मली वाईल्ड व्हरायटी यूज टू स्टॉक ॲज सिवॉन पजेसेस डिझायर्ड कॅरेक्टर. स्टॉक हा जो आहे तो वाईल्ड व्हरायटी म्हणून घ्यायचा आहे आणि सिवॉन जो आहे हा डिझायर्ड कॅरेक्टर वाला घ्यायचा आहे, ज्याच्यावरती डिझायर्ड कॅरेक्टर्स वाले फ्लावर्स आणि फ्रुट्स येणार आहेत. म्हणून म्हटलेलं आहे नॉर्मली वाईल्ड व्हरायटी यूज टू स्टॉक अँड सिवॉन पजेसेस डिझायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्लावर्स अँड फ्रुट्स. नेक्स्ट, इन ग्राफ्टिंग कॅम्बियम प्लेज इम्पॉर्टंट रोल. The cambium of both stalk and siwon fuse together and make union of these two plants successfully. सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स आहे. तुम्ही जेवढं स्टडी कराल त्याच्यामध्ये ग्राफ्टिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स आहे. बघा, मी स्टॉकला हे प्लांट घेतलं, छोटं प्लांट घेतलं. ओके, हे रूटेड आहे, याच्या खाली रूट्स आहेत. हा झाला माझा स्टॉक. बरोबर आहे. या पद्धतीनं याला मी स्कार्स केली, ज्याच्यामध्ये मी सिवॉन फिट करणार आहे. आणि सिवॉन मी घेताना एवढा जाडा घेतला, एवढा मोठा घेतला. हा झाला माझा सिवॉन आणि हा माझा झाला स्टॉक. मला सांगा मित्रांनो, कुठल्या अँगलनं हे यावरती फिट होईल? होणार आहे. आणि जर फिट करण्याचा प्रयत्न केला, कसं होणार आहे फिट? बघा, या पद्धतीनं फिट होईल. ह्या दोन वनस्पती एक वनस्पती म्हणून वाढतील का? कधीच वाढणार नाहीत. का? कारण या स्टॉकचा आणि सिवॉनचा कॅम्बियम फ्यूज होत नाही. बघा, स्टॉकचा आणि सिवॉनचा कॅम्बियम फ्यूज होत नाही, म्हणून स्टॉक आणि सिवॉन हे आपण हे वापरू शकत नाही. लक्षात ठेवा, ग्राफ्टिंग मध्ये ज्या आपण दोन वेगवेगळ्या प्लांट्स घेणार आहोत त्या दोन वेगवेगळ्या प्लांट्सचा कॅम्बियम हा एकसारखा असायला पाहिजे, जवळपास एकसारखा असायला पाहिजे. ऍक्च्युअली आपण कॅम्बियम मोजून घेत नाही, पण जवळपास एकसारखा असायला पाहिजे, जेणेकरून तो कॅम्बियम फ्यूज होईल. आणि कॅम्बियम फ्यूज झाल्यानंतर त्या दोन वेगवेगळ्या वनस्पती भविष्यामध्ये वाढत असताना एक वनस्पती म्हणून वाढणार आहे. ओके, म्हणून ग्राफ्टिंग मध्ये कॅम्बियम हा सगळ्यात महत्वाचा आहे. आता प्रश्न पडणार आहे, कॅम्बियम हा तुम्हाला माहित आहे मोनोकॉट डायकॉट मध्ये असतो, मोनोकॉट मध्ये कॅम्बियम नसतो. मोनोकॉट मध्ये कॅम्बियम नसल्यामुळे सेकंडरी ग्रोथ होत नाही. त्यामुळे मोनोकॉट प्लांट मध्ये आपण ग्राफ्टिंग ही टेक्निक वापरू शकत नाही. ग्राफ्टिंग ही टेक्निक फक्त डायकॉट मध्ये करू शकतो, कारण त्याच्यामध्ये कॅम्बियम आहे. कॅम्बियम असल्यामुळे सेकंडरी ग्रोथ होते, त्यामुळे डायकॉट मध्ये आपण ग्राफ्टिंग ही मेथड वापरू शकतो. मोनोकॉट मध्ये ग्राफ्टिंग ही मेथड वापरू शकत नाही, कारण कॅम्बियम ऍब्सेंट, सेकंडरी ग्रोथ ऍब्सेंट. दिलेला आहे बघा, ऍज अ मोनोकॉट डू नॉट हॅव इंट्रा और इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम, दे डू नॉट शो सेकंडरी ग्रोथ, सो ग्राफ्टिंग इज नॉट पॉसिबल इन मोनोकॉट्स. असर्शन रिझनिंग टाइप्स ऑफ क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला विचारले जातील. किंवा विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ट्रू, राईट, किंवा विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज फॉल अबाउट द ग्राफ्टिंग, असा प्रश्न विचारला जाईल. त्यावेळेला तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण स्टॉक आणि सिवॉन बघितलेला आहे. इन शॉर्ट, स्टॉक ही वाईल्ड व्हरायटी आहे,
सिओन ही डिझायर्ड व्हरायटी असेल ज्याच्यावरती फ्लावर आणि फ्रुट्स डिझायर्ड असतील. स्टॉक आणि सिओनचा कॅम्बियम एकसारखा असायला पाहिजे जेणेकरून ते फ्युचर्समध्ये वाढत असताना एक प्लांट म्हणून वाढेल. बरोबर आहे. ग्राफ्टिंग ही टेक्निक जी आहे ती डायकॉट प्लांटमध्ये करता येते कारण डायकॉट प्लांटमध्ये आपल्याला कॅम्बियम बघायला मिळतो. कॅम्बियम असल्यामुळे सेकंडरी ग्रोथ होते. मोनोकॉट प्लांटमध्ये ग्राफ्टिंग हे घडत नाही कारण मोनोकॉट प्लांटमध्ये कॅम्बियम ॲब्सेंट आहे आणि कॅम्बियम ॲब्सेंट असल्यामुळे मोनोकॉटमध्ये सेकंडरी ग्रोथ होत नाही. स्टॉक म्हणजे काय आला, जे रोटेड प्लांट आहे ज्याच्यावरती आपण सिओन फिट करणार आहे तो म्हणजे स्टॉक, आणि सिओन म्हणजे जो स्टॉकवरती फिट केला जातो तो सिओन. मग बघा थोडक्यात दिलेलं आहे स्टॉक. स्टॉक म्हणजे काय, स्टॉक ही जी टर्मिनॉलॉजी आहे ती मी तुम्हाला स्टॉक आणि सिओन ही टर्मिनॉलॉजी तुम्हाला सेपरेट का लिहून दिले मित्रांनो, त्याचं कारण आहे की ते तुम्हाला माहित असायला पाहिजे कारण ह्याच्यावरती सुद्धा आन्सर इन वन सेंटेन्स हे बोर्डाच्या एक्झाम मध्ये पडतात. स्टॉक, व्हॉट इज मीन बाय स्टॉक, द प्लांट ऑर प्लांट पार्ट ऑन विच ग्राफ्टिंग इज डन इज कॉल्ड स्टॉक. प्लांट किंवा असा प्लांट पार्ट ज्याच्यावरती ग्राफ्टिंग केलं जातं त्याला स्टॉक असं म्हणायचं. ओके. व्हॉट इज मीन बाय सिओन, द पार्ट ऑफ अनदर प्लांट विच इज ग्राफ्टेड ऑन स्टॉक इज कॉल्ड सिओन. असा प्लांट पार्ट जो स्टॉक वरती काय केला जातो, ग्राफ्ट केला जातो, त्याला काय म्हणायचं आहे, सिओन. राईट. अशा पद्धतीने आपण आता आर्टिफिशियल मेथड मध्ये सेकंड मेथड बघितलेली आहे ग्राफ्टिंग. याच्यानंतर आपण थर्ड मेथड बघणार आहोत, बडिंग. द नेक्स्ट आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन इज बडिंग. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, लोअर ऑर्गॅनिझम्स मध्ये जे बडिंग होतं ते वेगळं आणि आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन मधलं बडिंग वेगळं. दिस टाइप्स ऑफ बडिंग इज ऑकर्ड इन द प्लांट्स. राईट. बडिंग इज द ऍप्लिकेशन ऑफ ग्राफ्टिंग. हे जे बडिंग आहे ते ग्राफ्टिंगचं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे थोडक्यात काय केलं जातं बघा, तुम्हाला माहित आहे इन ग्राफ्टिंग स्टॉक रूटेड प्लांट ऑन विच ग्राफ्टिंग इज डन इज कॉल्ड स्टॉक. राईट. आणि हा जो स्टॉक आहे तो मोस्टली वाईल्ड व्हरायटी म्हणून घेतला जातो. बरोबर आहे. आणि याच्यावरती आपण दुसरा प्लांट पार्ट्स बसवतो तर त्याला काय म्हणायचं आहे, सिओन. काय म्हणायचं याला, सिओन. आणि हा जो सिओन आहे तो कसा आहे, डिझायर्ड आहे, ज्याच्यावरती फ्लावर आणि फ्रुट्स डिझायर्ड असतील. मग हे काय झालं, ग्राफ्टिंग झालं. दिस बडिंग इज द ऍप्लिकेशन ऑफ ग्राफ्टिंग. राईट. बडिंग इज द ऍप्लिकेशन ऑफ ग्राफ्टिंग. आता बडिंग हे ग्राफ्टिंगचं ऍप्लिकेशन का म्हटलं जातं, तर बडिंग हे ग्राफ्टिंग सारखंच आहे, फक्त इथं सिओन म्हणून काय वापरायचा, बड. म्हणजे अशी बार्क घ्यायची, अशी बार्क घ्यायची, बार्क विथ बड, ज्याच्यावरती बड असणार आहे. म्हणजे समजा हा सिओन आणि इथं काय असणार आहे, बड. राईट. हा बड आहे. या बडचं स्प्राउटिंग झालं की नवीन प्लांट्स तयार होणार आहे. मग बघा, इट इज अ टाइप ऑफ ग्राफ्टिंग इन विच सिंगल बड विथ स्मॉल पार्ट ऑफ बार्क अँड लिव्हिंग टिश्यू इज ग्राफ्टेड ऑन अ पर्टिक्युलर स्टॉक. ओके. काय म्हटलंय बघा, ग्राफ्टिंगचा प्रकार आहे ज्या ग्राफ्टिंगच्या प्रकारामध्ये सिंगल बड घेतली जाते, छोट्या बार्क बरोबर, झाडाच्या साली बरोबर किंवा झाडाच्या छोट्या पार्ट बरोबर सिंगल बड घेतली जाते आणि त्याच्याबरोबर लिव्हिंग टिश्यू सुद्धा असणार आहे आणि तो पर्टिक्युलर स्टॉक वरती काय केला जातो, ग्राफ्ट केला जातो. बरोबर आहे. मग बघा शॉर्ट मध्ये पॅराग्राफ मध्ये दिलेला आहे, इन दिस व्हेजिटेटिव्ह बड अलॉंग विथ बार्क इज आयसोलेटेड. या प्रोसेसमध्ये व्हेजिटेटिव्ह बड बार्क बरोबर काय केले जाते, आयसोलेट केली जाते. म्हणजे झाडाच्या साली बरोबर किंवा झाडाच्या छोट्याशा फांदी बरोबर व्हेजिटेटिव्ह बड आयसोलेट केली जाते फ्रॉम स्टेम ऑफ डिझायर्ड व्हरायटी. आपल्याला डिझायर्ड व्हरायटी नेहमी लक्षात ठेवा, सिओन हा कसा आहे, डिझायर्ड. स्टॉक कसा आहे, वाईल्ड. म्हणजे आपण सिओन म्हणून काय वापरणार आहे, डिझायर्ड व्हरायटी म्हणून वापरणार आहे. डिझायर्ड व्हरायटी असलेली जो प्लांट आहे त्या प्लांटचं काय करायचं आहे, व्हेजिटेटिव्ह बड झाडाच्या साली बरोबर किंवा झाडाच्या छोट्या पार्ट बरोबर आयसोलेट करायचं आहे. नंतर काय करायचं, तर स्टॉक वरती छोटीशी स्लिट करायची, म्हणजे खाच करायची, ज्या ठिकाणी केलेली आहे.
बरोबर आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. काही वेळेला बाजूला केली जाते, काही वेळेला वरती केली जाते. मग या ठिकाणी मी वरती केलेली दाखवलेली आहे. देन स्मॉल स्लिट इज मेड इन बार्क ऑफ स्टॉक. स्टॉक वरती स्मॉल स्लिट तयार करायची, इन विच द बर्ड ऑर सिवॉन इज इन्सर्टेड. आणि त्याच्यावरती त्या स्लिट मध्ये काय करायचं, सिवॉन किंवा सिवॉनला असलेली बर्ड इन्सर्ट करायचे. अँड देन टाईटली विथ रबर स्ट्रिक्टली. आणि हा जो पोर्शन आहे तो वॅक्स लावून काय करायचं, रबरनं किंवा प्लॅस्टिकच्या पेपरनं काय करायचं, रॅप करायचा आहे. ओके. मग बघा, देन इन्सर्टेड बर्ड स्प्राउट अँड गिव्स राईज टू न्यू प्लांट. ही जी बर्ड आहे त्या बर्डाचं नवीन प्लांट्स तयार होणार आहे या पद्धतीने. ओके. जे डिझायर्ड असेल म्हणजे खालच्या बाजूला काय असेल तर वाईल्ड व्हरायटी असेल आणि वरच्या बाजूला काय असणार आहे तर डिझायर्ड प्लांट असेल. म्हणजे वाईल्ड व्हरायटी प्लस डिझायर्ड प्लांट हे दोन्ही कॅरेक्टर एकत्र येतात ग्राफ्टिंग मध्ये. ओके. फक्त आपण हे आर्टिफिशियली करतो. बरोबर आहे. मग तुम्ही जर बघितलं असेल कोकणात हापूस आंबा जो आहे तो कोकणातला हापूस आंबा हा आत्ताच ह्या रिसेंट पिरियडमध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्या इकडे सुद्धा येऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, हापूस आंबा हा फक्त कोकणातच यायचा. ओके. कारण तिचं क्लायमॅटिक कंडिशन्स, हापूस आंब्यासाठी लागणारे जे क्लायमॅटिक कंडिशन्स आहे ते फक्त कोकणात असायचं. पण हल्ली आपल्याला हापूस आंबा हा आपल्याकडे आलेला सुद्धा का बघायला मिळतो. मात्र आपल्याकडे आलेला हापूस आंबा आणि कोकणातला हापूस आंबा याच्या टेस्टमध्ये बराचसा फरक आहे. पण जवळपास तो हापूस आंबा आपल्याकडे कसं काय येणार आहे तर कलम केलेल्या वनस्पती आहेत. म्हणजे आपल्या इकडचा एखादा आंबा घ्यायचा, आंब्याचं झाड घ्यायचं आणि कोकणातला हा जो हापूस आंबा आहे त्याचा पार्ट वापरायचा. म्हणजे आपल्या इकडचा जो रूटेड प्लांट आहे किंवा आपल्या इकडचा जो आंबा आहे तो काय म्हणून वापरायचा, स्टॉक म्हणून का वापरायचं, कारण तो वाईल्ड आहे आणि आपल्या इकडच्या क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये तो सरळ जगणार आहे. मग आपल्या इकडची कसलीही माती असू देत आणि त्याच्यावरती बसवलेला जो सिवॉन आहे तो कोकणातल्या हापूस आंब्याचं घ्यायचं आणि दोन्ही एकत्र करून तो जो कोकणातला हापूस आंबा आहे तो आपल्याकडे अडॅप्ट केलेला आहे. कुठल्या मदतीनं, ग्राफ्टिंगच्या मदतीनं किंवा बडिंगच्या मदतीनं. असे अनेक एक्झाम्पल्स आहेत. ओके. यानंतर आपण बघणार आहोत मायक्रो प्रोपेगेशन. इट इज द ऍप्लिकेशन ऑफ टिश्यू कल्चर. द नेक्स्ट मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन इज मायक्रो प्रोपेगेशन्स. ओके. मायक्रो प्रोपेगेशन्स हा अगदी रिसेंट ट्रेंड आहे जो प्लांट टिश्यू कल्चरमध्ये वापरला जातो. सो प्रोडक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ प्रोपेग्युल्स इज कॉल्ड ॲज द मायक्रो प्रोपेगेशन्स. म्हणून पहिला पॉईंट म्हटलेला आहे, इट इज इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन ऑफ टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरचं हे एक इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, फॉर प्रोडक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ प्रोपेग्युल्स टिश्यू कल्चर टेक्निक इज युज्ड. तुम्हाला जर एकाच प्लांट्सचे भरपूर क्लोन्स पाहिजे असतील तर तुम्ही टिश्यू कल्चर टेक्निक वापरू शकता. लक्षात ठेवा, टिश्यू कल्चर टेक्निक वॉज फर्स्ट युज्ड बाय हार्बरलँड या सायंटिस्टनं पहिल्यांदा टिश्यू कल्चर टेक्निक ही वापरलेली आहे. टिश्यू कल्चर टेक्निकच्या मदतीनं आपण प्लांटचा एखादा प्लांट पार्ट्स घेऊ शकतो, रूट, स्टेम, लिव्ज चा कुठलाही प्रायमरी मेरिस्टेम घेऊ शकतो आणि त्या प्रायमरी मेरिस्टेमच्या मदतीनं भरपूर प्लांट पार्ट्स तयार करू शकतो. सो दिस इज अपायकल मेरिस्टेम आर युज्ड ॲज एक्सप्लांट. एक्सप्लांट म्हणून काय वापरायचा, अपायकल मेरिस्टेम, काही असू द्या, मेरिस्टेम म्हणून वापरायचा आहे. एक्सप्लांट म्हणून मेरिस्टेम म्हणून वापरायचा आहे. अँड मेनी शूट अपायसेस कॅन बी प्रोड्युस्ड आर कॉल्ड मायक्रो प्रोपेग्युल्स. म्हणजे अपायकल मेरिस्टेम वापरायचा एक्सप्लांट म्हणून आणि अनेक छोटी छोटी क्लोन्स तयार करायचे, त्याला काय म्हणायचं आहे, मायक्रो प्रोपेग्युल्स. लास्ट पॉइंट, दिस मायक्रो प्रोपेग्युल्स यूज टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट. मी क्लोन्स का वापरलं, कारण जेवढे सगळे प्लांट्स तयार होणार आहेत ते जेनेटिकली आयडेंटिकल असणार आहेत, म्हणून ह्याला मी शब्द क्लोन्स वापरलेला आहे. आणि अगदी कमी वेळेमध्ये विथ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम्स, हेन्स कॉल्ड मायक्रो प्रोपेगेशन्स. म्हणून म्हटलेलं आहे, दिस मायक्रो प्रोपेग्युल्स यूज टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स that is clones with short period of time. This is called micro propagations. याला काय म्हणायचं आहे, मायक्रो प्रोपेगेशन्स असं म्हणायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे तर बघा, एक
टिश्यू घ्यायचा, म्हणजे एक लीप आहे, या लीपला मी इथंच मध्ये कट केलं आणि हा पार्ट मी इथं घेतला, या पार्टचे मी छोटे छोटे पीसेस केले, छोटे छोटे तुकडे केले आणि प्रत्येक तुकडा मी टेस्ट ट्यूब मध्ये टाकला. टेस्ट ट्यूब मध्ये काय असणार आहे? कल्चर मीडियम असणार आहे. हे काय? कल्चर मीडियम आहे, कल्चर मीडियम. आणि या कल्चर मीडियम वरती मी हे पीसेस टाकले, थोडे छोटे छोटे पीसेस टाकले असे या पद्धतीने. तर त्या पीसपासून नवीन प्लांट तयार होणार आहे या पद्धतीनं असं. म्हणजे याच्यामध्ये काय काय लागणार आहे? एक्सप्लांट लागणार आहे आणि कल्चर मीडियम लागणार आहे. ओके, मेन एक्सप्लांट लागणार आहे आणि कल्चर मीडियम. तुम्ही एक्सप्लांट म्हणजे लीपचा पीस घेतला, त्या पीसचे छोटे छोटे तुकडे केले आणि त्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन एकसारखं प्लांट तयार झालं. याला मला काय म्हणायचं आहे? टिश्यू कल्चर म्हणायचं आहे. आणि टिश्यू कल्चर मधलं हे ऍप्लिकेशन आहे, त्याला काय म्हणायचं? मायक्रो प्रोपेगेशन. मायक्रो प्रोपेगेशन फक्त एवढंच लक्षात ठेवा, मायक्रो प्रोपेगेशनच्या मदतीनं आपण छोटासा टिश्यू वापरायचा आणि त्या छोटासा टिश्यू वापरून हजारो छोटे छोटे वनस्पती तयार करायचे एकसारखे. ह्याला काय म्हणायचं आहे? त्या सगळ्या एकसारख्या वनस्पतींना क्लोन्स असं म्हणायचं आहे. आणि हे जे सगळं आहे ते कशाच्या अंडर येतं? मायक्रो प्रोपेगेशनच्या अंडर येतं. याचा डिटेल स्टडी मी तुम्हाला एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन या टॉपिकमध्ये घेणार आहे. ओके, याच्यानंतर आपण बघणार आहोत लेअरिंग. द नेक्स्ट मेथड ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन इज द लेअरिंग. ओके, आता लेअरिंग मध्ये काय होतं बघा, या ठिकाणी डायग्राम काढलेली आहे मी. हे मेन प्लांट आहे, मेन प्लांट. ह्या मेन प्लांटची जी हॉरिझॉन्टल ब्रांच आहे ती हॉरिझॉन्टल ब्रांच काय करायची? बेंड करायची. म्हणजे ही हॉरिझॉन्टल ब्रांच बेंड करायची आणि त्याच्यावरती बेंड केलेल्या ठिकाणी ती जी ब्रांच आहे ती ब्रांच ज्या ठिकाणी सॉइल सरफेसला टच होईल त्या ठिकाणी मातीनं ती फांदी झाकायची. ओके, म्हणजे कालांतराने या फांदीला जमिनीच्या आतमध्ये मुळे येतात, रूट्स येतात आणि नंतर आपण ही जी ब्रांच आहे ती मेन प्लांट्स पासून कट केली तर याच्यापासून नवीन प्लांट तयार होणार आहे. काय होणार आहे? न्यू प्लांट्स होणार आहे. ओके, इतकी सोपी मेथड आहे लेअरिंग. लेअरिंग हे नॅचरली पण घडतं आणि आर्टिफिशियली पण घडवून आणू शकतो. मग बघा, लेअरिंग हॅज इव्हॉल्व्ड ॲज अ कॉमन मीन्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. कॉमन मीन्स आहे, अगदी साधी सिंपल आहे. द डेव्हलपमेंट ऑफ रूट ऑन स्टेम while the stem is still attached to the parental plant is called layering. लेअरिंग म्हणजे काय? तर स्टेमला रूट्स आणायचे. कुठल्या कंडिशन्स मध्ये? ज्या वेळेला ते स्टेम्स हे त्याच्या पॅरेंटल प्लांटला अटॅच झालेलं असणार आहे. ओके, ह्याला काय म्हणायचं आहे? लेअरिंग. ओके, याच्यानंतर आपण बघणार आहोत सिग्निफिकन्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स. सिग्निफिकन्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स चे सिग्निफिकन्स बघत असताना आपण नॅचरल आणि आर्टिफिशियल या दोन्ही मेथडचे आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशनचे सिग्निफिकन्स बघणार आहोत. ओके, so first significance of vegetative propagation is vegetative propagation is easy and cheaper method. easy म्हणजे सोपी, cheaper म्हणजे स्वस्त. खर्चिक आहे का? नाही. आता मला सांगा, कटिंग करायला कुठे जास्त पैसे द्यावे लागतात का? नाही. म्हणून व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन ही इझी आणि चीपर मेथड. इट इज इझी अँड चीपर मेथड म्हणजे सोपी आणि स्वस्त मेथड आहे. नेक्स्ट, अंडर व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन फॉर्मेशन ऑफ जेनेटिकली सिमिलर प्लांट्स. व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स मध्ये जेवढे सगळे प्लांट्स तयार होणार आहेत ते जेनेटिकली सिमिलर प्लांट्स तयार होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी प्युअर लाईन व्हरायटीज मेंटेन केली जाते. प्युअर लाईन व्हरायटी कॅन बी मेंटेन. ओके, दिस इज द सेकंड सिग्निफिकन्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन्स. नेक्स्ट, यील्ड कॅन बी इन्क्रीज्ड बाय ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंगच्या मदतीने एखाद्या झाडामध्ये आपण उत्पादन क्षमता वाढवू शकतो. बरोबर आहे, कारण काय आहे, ग्राफ्टिंग मध्ये जो स्टॉक आहे ती वाईल्ड आहे आणि सिवॉन हा डिझायर्ड व्हरायटी आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण यील्ड वाढवू शकतो. म्हणजे एखाद्या वनस्पतींमध्ये ग्राफ्टिंगच्या मदतीनं
उत्पादन क्षमता वाढवू शकतो. या ठिकाणी आपण प्युअर लाईन व्हरायटी मेंटेन करू शकतो. कोणाकोणाच्या मदतीनं? कटिंगच्या मदतीनं, बडिंगच्या मदतीनं किंवा मायक्रो प्रोपेगेशनच्या मदतीनं प्युअर लाईन व्हरायटी मेंटेन करू शकतो. तर ग्राफ्टिंगच्या मदतीनं आपण ग्राफ्टिंग आणि बडिंगच्या मदतीनं आपण हाय यील्डिंग व्हरायटी तयार करू शकतो. प्रोडक्शन ऑफ क्लोन्स, कटिंग मायक्रो प्रोपेगेशनच्या मदतीनं क्लोन्स तयार करू शकणार आहे. ओके, म्हणजे जे जेनेटिकली प्युअर असतील. प्रोडक्शन ऑफ इकॉनॉमिकली युजफुल अँड रेअर प्लांट्स, म्हणजे कटिंगच्या मदतीनं, त्याच्यानंतर प्लांट टिश्यू कल्चर म्हणजेच मायक्रो प्रोपेगेशनच्या मदतीनं आपण इकॉनॉमिकली युजफुल म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या वनस्पती आहेत, ओके, ज्यांना आपण कॅश क्रॉप्स असं म्हणतो, किंवा ज्या वनस्पती नाहीशा होण्याच्या मार्गावरती आहेत त्यांना आपण जगवू शकतो. ओके, हे काय झाले तर नॅचरल आणि आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशनचे सिग्निफिकन्स झालेले आहेत. Artificial vegetative propagation. A number of artificial methods are used to propagate plants in agriculture and horticulture. Some of these methods are layering, cutting, grafting, and tissue culture. Let us discuss about these methods. Layering. In this method, a lower branch of a plant is bent down close to the ground and covered with moist earth in such a way that its growing tip remains above the soil surface. After a few days, the covered portion of the stem usually produces adventitious roots. The rooted branch is then cut and grown as an independent plant. This method is used to propagate plants such as jasmine, and it occurs naturally in black raspberries. Cutting. For cutting, we have to select a healthy young branch with a few nodes and internodes. Then cut off the branch and remove most of its leaves. Now the cut end is stuck into some good moist soil. Look at the cutting after some days. We can see that it develops roots and grows into a new plant. This method is used to propagate plants like rose, sugarcane, and pineapple. Tissue culture. Tissue culture is another technology which helps to keep pace with increasing food demand and to provide sufficiently fast and efficient systems for crop improvement. Cellular totipotency. The ability of a single plant cell to divide and differentiate into a mature plant if placed in the appropriate environment is called cellular totipotency. Plant tissue culture is invaluable when traditional plant breeding cannot generate plants with desired traits. The culturing or growing isolated protoplasts or cells or tissue or organ or nutrient medium under controlled aseptic conditions to produce complete plant or plant parts is called tissue culture technique. Haberland in the year 1902 was the first to demonstrate the totipotency and introduce plant tissue culture. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.